पाटोद्याच्या जनता बँडने पार केली शंभरी. एका बाजूला बँजो, डीजे सारख्या वाद्यांच्या जमान्यात ढोलकी, सुरसनई, ब्रास बँड हे संगीत वाद्य प्रकार कालबाह्य होत आहेत. ही पारंपरिक वाद्यकला टिकावी यासाठी बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील शफिक सय्यद, सरफराज सय्यद, सईद सय्यद या बापलेकांनी बँड वादनाची कला मोठ्या हिमतीने जपली आहे. 4थी पर्यंत शिक्षण घेतलेल्या शफीभाई यांनी या कलेला आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं. वयाच्या 13 वर्षापासून शफीभाई हे क्लारोनेट हे वाद्य वाजवण्याची कला जपत आहेत. शफीभाईंचे आजोबा फत्तू सय्यद व वडील बादशाह सय्यद यांच्यापासून बँड कला वादनाचे धडे घेतले आहेत. एका बाजूला डीजे, बँजो यासारख्या इलेक्ट्रॉनिक वाद्यांच्या आधुनिक जमान्याच्या धूमधडाक्यात पारंपरिक क्लारोनेट, ट्राम्पेट, ढोल, ताशा, सॅक्सोफोन, ड्रम, ढोलकी या वाद्यांचे सुमधुर संगीत नामशेष होण्याच्या मार्गावर असताना सय्यद पिता पुत्रांनी पारंपरिक ब्रॉस बँड वादनाची कला जपून महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यात आपल्या कलेला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. वाढती महागाई, कामगारांचे मानधन, प्रवास खर्च या सर्व अडचणींवर मात करून गेल्या 100 वर्षांपासून या पारंपरिक कलेची जपणूक केली आहे. महागाईच्या जमान्यात परवडत नसले तरी केवळ कलेची जपणूक व्हावी, मनाला आनंद मिळावा यासाठी ही कला सय्यद कुटुंबाने जपली आहे. पैशापेक्षा मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा मनाला आनंद देऊन जाते असे मत शफीभाई सांगतात. पाटोदा जिल्हा बीडच्या जनता ब्रास बँड कलेचा नजराणा. मारुती कदम, उमरगा, धाराशिव. रिटेक. पहा पाटोदा जिल्हा बीडच्या जनता ब्रास बँडच्या कलेचा नजराणा. मारुती कदम, उमरगा, धाराशिव. आज सर्वत्र एका बाजूला जी आपल्या महाराष्ट्राची पर्यायानं देशाची जी म्हणजे पारंपरिक वाद्य होती, सुरसनी असेल, ढोलताशा असेल, क्लारिनेट असेल, ट्रम्पेट असेल, ढोलकी हलकी असेल, ही पारंपरिक वाद्य आता कालबाह्य होत असताना ती आपल्याला पाहायला मिळतात. असं असताना सुद्धा बीड पाटोदा या येथील एक कलावंत, ज्येष्ठ कलावंत शफीभाई सय्यद यांनी ही जी बँडची जी कला आहे, क्लारिनेट असेल, ट्रम्पेट असेल किंवा बँड पथकाची जी कला आहे, गेल्या 25 ते 30 वर्षापासून अप्रतिमपणे जतन केली. आज त्यांच्या या जनता ब्रास बँड पाटोदा या कंपनीला संपूर्ण महाराष्ट्रातून, विविध राज्यातून मागणी वाढलेली आहे. आपल्यासोबत पाटोदा जनता ब्रास बँडचे मालक शफीभाई आपल्यासोबत आहेत. शफीभाई, काय सांगाल? आता बोलायचं म्हणले तर कसं आहे, आता कलाकार भरपूर समजा हे आहे, समजा त्यांनी आपल्याला साथ दिली, कलाकार जगला म्हणून मी जगलो, नाही तर मी नाही काय करू शकतो. समजा थोडक्यात कलाकार डीजे निघला, बँजो निघला तरी कमी पैशात वाजवलं त्यांनी आपल्याकडं. सारं ह्या हिशोबाने समजा खेळ चालू आहे, ग्रुप चांगला आहे. ह्या हिशोबाने तुम्ही आम्हाला बोलवलं, आम्ही कार्यक्रम केला, चांगला केला, चांगल्या पद्धतीने तुम्ही आम्हाला चांगली साथ दिली. नाही, एका बाजूला ही जी पारंपरिक जे वाद्य आहेत, क्लारिनेट असेल, ट्रम्पेट असेल किंवा ढोलकी हलकी असेल, आता ही कालबाह्य होत चालली आहेत. ह्या वाद्यांना तुम्ही जिवंत ठेवलेलं आहे, तुम्ही त्यात तुमचा कलेचा आत्मा ओतताय. तुम्ही नेमकं हे तुम्हाला का करावं लागतं, का करावं वाटतं, ही कला का तुम्हाला जिवंत ठेवावी वाटते? बघा कसं आहे, आता 25 कलाकार आहे, कोणाकडे 30 आहे, कोणाकडे 50 आहे. आपल्याकडे 25चा ग्रुप, 25 माणसाचं ह्याच्यावर पोट आहे. ती मी घेऊन चालतो, ती मला घेऊन चालतात. हे दोन्हीच्या ग्रुपच्या हिशोबाने चालतंय. मी एकटा काही करू शकत नाही माझ्या हिशोबाने. समजा या कलाक्षेत्रामध्ये, बँड पथकामध्ये पारंपरिक वाद्य वाजवणारी कलावंत आज आहेत का? या बँजोच्या, डीजेच्या जमान्यामध्ये हे कलाकार आता जिवंत कलेला प्राधान्य देणारे कलाकार मंडळी आता सध्या आहेत का? काय नेमकं, किंवा मग तयार झाली पाहिजेत का? भरपूर आहे, तयार व्हायला पाहिजे, होतेच बी. आणि ब्रॉस बँड बी भरपूर आहे. असं नाही का नाही, क्वालिटी साऱ्याची चांगली आहे, तर थोडंफार कमी जास्त होते, पण आहे. नाही असं नाही, बोलणार नाही आणि बुडू देणार बी नाही. लोकांकडूनच्या काय अपेक्षा आहेत तुमच्या? म्हणजे भरपूर अपेक्षा. अति सुंदर. कोणी आम्ही जिथं गेलो तिथं एकदम भरपूर प्रतिसाद भेटला. ह्याला म्हणतात बँड, ह्याला म्हणतात का नाही. एका बाजूला धांगडधिंगा सुरू असताना, नाचगाणं सुरू असताना तुमचा आज जो बँड आहे जनता ब्रास बँड, लोक म्हणजे उत्सुकतेनं ऐकतात तुमचं नाव. नक्की म्हणजे लोकांच्या मधून आश्चर्य व्यक्त केलं जातं वगैरे. आणि मग तुम्ही काय लोकांच्या प्रती काय? भरपूर त्रास तर झालाच बघा. डीजेने आम्हाला झालाय, पब्लिकला झालाय, मालकाला झाला, ज्याने लावलं ते बी डोक्याला हात लावतोय. कारण ते पोरं आजकालचे ऐकत नाही, पण परेशान तर सारेच आहे. रोहित गुरवसा, मारुती कदम, तुळजापूर, उमरगा, धाराशिव.